आणि यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि वकील गुणरत्न सदावर्ते बोलतात, आपण पाहूया. परंतु गौरण घालत आहे. गौरण माहिती आहे तुम्हाला, आमच्या खेड्याच्या भाषेत जसं मनोज बोलत होता, गौरण घालून बोलत होता, आता मी जास्त बोलणार, मी 5 मिनिटं बोलतो आणि मी आटपून घेतो. अरे संविधानाचा विषय, संविधानातल्या विषयातलं माती धोंडे तरी तुला माहित नाहीत मनोज. तुझ्या बोलण्याला मी जसं सांगितलं, रील स्टार सारखं लोक पाहतात इथपर्यंत ठीक आहे, परंतु मला मनोजला 2-3 गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने मनोजच्या मागच्या उपोषणाच्या वेळेस स्पष्ट केलेलं आहे, प्रकृतीच्या बाबतीत कोणतीही कॉम्प्रोमाइज केली जात नसते कायदेशीरदृष्ट्या. आणि म्हणून माझी जालना जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना आपल्या माध्यमातून मागील मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे झालेले आदेश, त्या आदेश आणि त्या याचिका ह्या पाहाव्यात. आणि मनोज जर स्वतःला म्हणजे त्रास करून घ्यायचं बोलत असेल आणि त्यातून मी स्वतः मरतो इथपर्यंत म्हणत असेल, तर मनोजला तातडीनं जे आहे त्या मागील आदेश आणि ज्या प्रकारे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पोलीसमध्ये घ्यावे लागतात, ज्या प्रकारे डॉक्टर्सनी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यावे लागतात, ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले पाहिजे. मनोज ज्या प्रकारे भावनिक करत निघालाय की म्हणे अख्ख्या म्हणजे कोणी येऊ नका, कोणी येऊ नका. सांगायचं तात्पर्य, महाराष्ट्रामध्ये संस्कृती आहे की मरतो म्हणलं तरी लोक येतात, मेल्याने लोक येतात. त्याच्यासाठी मरतो 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 म्हणायचं आणि लोकांना भावनिक म्हणजे हे करून आव्हान करून किंवा भावनिक करून लोकांना बोलवायचं आणि त्या पुढं म्हणायचं की हल्ला करतील, हल्ला करतील. कोण हल्ला करतील? जर जी येणारी माणसं आपलीच असतील, हल्ला कोण करतील? म्हणजे मनोजच्या डोक्यामध्ये मागे ज्या प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांसोबत डोकेफोडी झाली, त्याच प्रकारे मनोजच्या डोक्यामध्ये आणखीन काहीतरी चाललेलं आहे. आणि कदाचित हे सगळं इंटेलिजन्सनी ओळखलं पाहिजे. आता राहिला मनोजच्या मागणीचा प्रश्न. आता मला सांगा, मला विखे पाटलांना सुद्धा त्या निमित्तानं, मान्य मंत्री आहेत, त्यांना सुद्धा मला आवर्जून ही बाब अधोरेखित करून द्यायची आहे. कुणबी मराठा प्रमाणपत्र वाटप जर सुरू असेल तर मग SCBCचं प्रमाणपत्र कुणाला चालू आहे वाटप? कुणबी मराठा म्हणून निवडून येत आहेत मराठा भाऊ, मग SCBCच्या 10% काय आहे? एका समाजाला 2 प्रकारचे आरक्षण, हे आरक्षण कायद्यामध्ये होऊ शकते का? पॉसिबल आहे का? जगात झालंय का? भारतात होऊ शकते का? जगात झालं नसेल आणि भारतात होऊ शकत नसेल तर ही बाब आवर्जून कायदेशीर दृष्ट्या कोणी लक्षात घेणार आहे की नाही? मनोज सोबत ही चर्चा करणार आहेत का की 10% दिलेलं आरक्षण रद्द करून घ्यायचं का? ही चर्चा होणार आहे की नाही, असा देखील मी प्रश्न उपस्थित करतो. मला हे म्हणायचं नाही डोळे नसलेली व्यक्ती दळते आणि मला हे म्हणायचं नाही कुणीतरी पीठ घेऊन जाईल, हे मला म्हणायचं नाही, खाऊन जाईल, हे मला म्हणायचं नाही. परंतु डोळसपणे आपल्याला आरक्षण बघावं लागेल. आरक्षण हे गरिबी हटावचं धोरण नाही, ओढून ताणून सामाजिक मागास होऊ शकत नाही. जरंगेंची भाषा ही सामाजिक मागासांसारखी आहे का? इथूनच आपण लिटमस टेस्ट म्हणजे आपण एका छोट्याशा रक्ताच्या थेंबावरून रक्तामध्ये काय चालू आहे आपण पाहतो, काय ऑर्गॅनिझम आहे हे आपण पाहतो. जरंगेची भाषा निश्चितच त्याचा वैयक्तिक क्रोध किती आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यावर, कशा प्रकारची ती भाषा करतात. आणि त्यामुळं हे सगळं भाष्य हे एक सांगून जातंय की रील स्टार मनोज जरंगे यांनी
ही नवीन रील आज जी हे केलेली आहे, रिलीज केलेली आहे, त्या रिलीजच्या आधारे मनोज जरांगेंना प्रिव्हेंटिव्ह मेजर खाली मनोज जरांगेंना आता थांबवणं आवश्यक आहे, कायदेशीर थांबवणं आवश्यक आहे. तेव्हा मनोज जरांगे जे उपोषण करणार आहेत त्यांना कायदेशीरदृष्ट्या थांबवलं पाहिजे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. सोबतच मनोज जरांगेंचा त्यांनी रील स्टार असा उल्लेख करून त्यांना डिवचलं देखील आहे.